राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार सुजय काळे आपल्या समवेत आहेत। काय सांगाल की आपल्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली, उमेदवारी देखील काल आपण उमेदवारी अर्ज भरलाय, मतदारांच्या समोर आपण जाणार आहोत, काय भावना आहे? नमस्कार, मी सुजय काळे, प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मला अधिकृत अशी उमेदवारी काल निश्चित केली आणि या निवडणुकीचा अर्ज आम्ही देखील काल या ठिकाणी सादर केला। भारतीय जनता पार्टीने आम्हाला काल एबी फॉर्म देऊन आमची उमेदवारी अर्ज भरून घेतले। खरं तर या उमेदवारीचा म्हणजे महत्वाचा हेतू जो आहे की ह्या प्रभागामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न हे गेले 20-25 वर्षापासून खंडित आहेत, याला कुठेतरी चालना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे। आता पूर्वी या ठिकाणी जनसेवेची सत्ता होती, तनपुरे गटाकडे सत्ता होती, आता आपण निवडणुकीला सामोरे जातात, कसं वाटतं? समोरच्या उमेदवाराचं काही आव्हान वाटतंय का? खरं तर 2016ला ज्यावेळेस राहुरी नगरपालिकेची निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर तनपुरे गटाकडे या ठिकाणी सत्ता देण्यात आली। 2016 ते 2022 पर्यंत त्यांची सत्ता या राहुरी नगरपालिकेमध्ये एक हाती राहिली, परंतु 2022 ते आज 2025 पर्यंत प्रशासन या राहुरी नगरपालिकेवर आलं। प्रशासन आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं। सरकारच्या माध्यमातून या राहुरी नगरपालिकेमध्ये भरपूर अशी विकास कामं जे प्रशासन काळात झालेले आहेत, त्याचे सर्व या परिसरात जण साक्षीदार आहेत। रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था या प्रभागामध्ये आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून जे करण्याची संधी मिळाली त्या गोष्टी करण्यात आम्ही 100% यश मिळवलेलं आहे। महिला उमेदवार आहे मनीषा भोंगळ, काय सांगाल की आपण महिला उमेदवार आहात, आता मतदानाला उभे आहेत, काय भावना आहे तुमची? भावना म्हणजे गृहिणीसाठी आम्ही जे ते प्रयत्न करू, म्हणजे पुढे त्यांची प्रगती पण झाली पाहिजे महिलांची, आणि असं आता गावामध्ये विकास, पाणी, रोड, बाकीच्या काही सुविधा पूर्ण करायचे प्रयत्न करीत आम्ही। आता उमेदवारासाठी मला निवडलं, त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी पुढे पण विश्वास ठेवा, आम्ही चांगलं काम करण्यास यशस्वी होऊ असा प्रयत्न करू आम्ही। प्रथमच निवडणुकीला सामोरे जातात, एक नवख्या उमेदवार आहे, काय वाटते? चांगलं वाटतं, त्यांनी विश्वासात घेतला आम्हाला, मागं म्हणजे विश्वास झाला, म्हणजे पूर्ण प्रगती झाली नाही, इथून पुढे प्रगती होईल म्हणून त्यांनी आम्हाला निवडून देण्याचा प्रयत्न करू राहिलेत। आम्ही पण त्यांना विश्वासात घेऊन सगळे काही सुविधा पूर्ण करायचा प्रयत्न करू। नक्कीच महिलांसाठी काम करण्याचा देखील मानस त्यांनी दाखवलाय। तर तरुण उमेदवार आहेत ते प्रशासकीय काळात त्यांनी सांगितलं की या ठिकाणी चांगली कामं प्रशासकीय काळात झालेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील या प्रभागात ते विकास कामं करतील असं त्यांचा मानस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कॅमेरामन राजेंद्र आढावसह गोविंद फुनगे, YES9 मीडिया, राहुरी।